भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. भक्ताच्या जीवनामध्ये झालेली भक्तीन त्याचा मिळालेला परिणाम, त्यानं त्याचं वैकुंठ सोडावं आणि या सुखाकारणी देव विडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्यानं त्याचं सगळं सोडून द्यावं. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडते. कारण तो भक्ताच्या जीवनातल्या भक्तीचा परिणाम आहे. त्यानं त्याचं सगळं ऐश्वर्य सोडून दिलं आणि राहण्यासाठी तो कुठे आला? भक्तांच्या समागमामध्ये सर्व भावानं वास करण्यासाठी भगवान परमात्मा आला. हा त्यांच्या हाती लागलेला परिणाम आहे, हाती लागलेली फलश्रुती या ठिकाणी आहे. मग अशा या भक्तांच्या समागमामध्ये विश्वाचा मालक राहण्यासाठी आला. हेही संतांच्या तुमच्या आमच्या नजरेत थोडंसं विशेष नसावं. कारण तो नुसता त्यांच्या सान्निध्यात आहे असं म्हणून चालणार नाही. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. तो त्यांच्या सान्निध्यात आहे असं नाही, तो आपल्याही सोबत असतो, आपल्याही अंतकरणामध्ये वास करतो. सर्वा घटी राम देहादेही एक, प्रमाण सर्वांच्या पाठ आहे. विठ्ठल जळी स्थळी बरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल, तो असण्याचे असंख्य असे पुरावे संतांनी आमच्या पुढ्यात या ठिकाणी मांडलेले आहे. मग चराचरामध्ये घटाघटामध्ये वास करणारा भगवान परमात्मा देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर या न्यायाप्रमाणे तुमच्याही हृदयामध्ये वास करतो आणि माझ्याही हृदयामध्ये वास करतो. फक्त भिन्नता इतकीच आहे, फरक इतकाच आहे की संतांच्या अंतकरणामध्ये वास करणारा भगवान परमात्मा त्यांनी नावारूपाला आणला, याचा अर्थ त्याची जाणीव त्यांनी करून घेतली. पण आमच्या अंतकरणामध्ये जो वास करणारा देव आहे ना, आमचं अर्ध्याच्या वर आयुष्य निघून गेलं पण अजूनपर्यंत त्याची आमची काही ओळख झाली नाही. तुमची त्याची आहे का ओळख? ओळख आहे का हृदयातल्या रामाची आपली? झाली नाही. मग असेच विषय झाला, आपलं भजन त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, त्या भक्तांप्रमाणे आम्हाला कृती करता आली नाही. आणि याला रूपाबळे नावारूपाला आणलंय त्यांनी. नामाच्या भजनाच्या सह्यानं अव्यक्त भावनेतला देव व्यक्त या भक्तांनी करून घेतला. राहण्यासाठी सर्व भावानं त्या ठिकाणी विराजमान झाला. प्रत्येक जीवाचा आणि देवाचा सुद्धा संबंध मोठ्या गोड पद्धतीनं मौली ज्ञानोबराय सांगतात. एरवी सर्वांच्या हृदय देश मी अमुक बुद्धी स्फुरे ते वस्तू गामी. एरवी सर्वांच्या हृदय देशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. असा प्रत्येक वस्तूमध्ये चराचरामध्ये वास करणारा देव प्रत्येकाच्या देहात विराजमान, हृदयामध्ये विराजमान या ठिकाणी आहे. पण भिन्नता इतकी शिल्लक राहिली, फरक एवढा पाहायला मिळाला की अद्यापही त्याची आमची ओळख या ठिकाणी झाली नाही. आता ओळख तुमची आमची इतका जवळ असून होत नाही, त्याला एक कारण आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. याच्या पुढचं वाचलंय का? चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. या घरामध्ये राहण्यासाठी जे इतरत्र लोक आहेत ना, त्या लोकांनी इतकं चिवडून ठेवलंय, इतकं चिवडून ठेवलंय. कशाचाच मेळ कशासाठी कशासोबत नाही बरं का. सगळा अवमेळ झालाय. आणि मग इतकं चिवडण्याचं कारण हे इतरत्र लोक कोणाच्या मनानं चालतात? या घरामध्ये एक पाटील नावाचा सुद्धा माणूस आहे बरं का. कोण? मनाजी पाटील. त्या मनाजी पाटलाच्या आदेशानुसार या शरीराला अख्खी कृती या ठिकाणी करणं भाग आहे. कारण तुम्हाला आम्हाला सवय लागली, कधीतरी त्याच्या विरोधात जाऊन आम्ही कृती करू शकलो का? नाही. तो म्हणेल तसंच आम्हाला करावं लागतं. त्या मनानं काढेल त्या आदेशाप्रमाणेच आमचं शरीर या ठिकाणी वागतंय, कृती करताय. पण कधीतरी त्या मनाला, त्या पाटलाला सुद्धा विरोध करता आला पाहिजे. संत मोठं गोड पद्धतीनं चिंतन आमच्या समोर या ठिकाणी ठेवतायत सगळ्याच कृत्या. कारण मनाचा स्वभाव शक्यतो असा आहे, चांगल्या वळणाला ते घेऊन जात नाही, पण या वाईट वळणाला जाणाऱ्या मनाला चांगल्या ट्रॅकवर न्यावं लागेल, चांगलं वळण लावावं लागेल, चांगल्या सवयी या मनाला लावाव्या लागतील. कारण पावलोपावली या मनाचा स्वभाव अनुभवणारी तुम्ही आम्ही लोक बहुत चंचल चपल, जाता येता नलगे वेळ. बहिणाबाई सुद्धा म्हणतात, मन उढाय उढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरयत पिका.
हाकलं तरी ते जिकडं जाऊ नको म्हटलं तिकडे ते हमखास गेल्याशिवाय राहत नाही. असंच आहे तुमचं आमचं प्रत्येकाचं मन. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, ना देखे ना भागे ना जाने ना दाए रे. दिशाहारा मनाचा स्वभाव सांगितलाय. जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. अधोगतीकडे घेऊन जाणारा ही मन आणि त्याचा स्वभाव. पण संतांच्या भक्तांच्या भक्ती करण्याच्या पद्धतीमध्ये हे सुद्धा एक प्रकरण आम्हाला चांगल्या पद्धतीनं वाचायला मिळालं. पाहिजे ती कृती या शरीराकडून करून घ्यायची असेल तर जी वाईट कृती करण्यासाठी भाग पाडणारं जे मन आहे ना, त्या मनालाच आम्हाला चांगल्या वळणाला चांगल्या ट्रॅकला या ठिकाणी नेणं गरजेचं आहे. आणि ते चांगलं वळण लावतात माझे संत. मन लागो मेरो राम फकीरी, मन लागो मेरो राम फकीरी, मन लागो मेरो राम फकीरी, मन लागो मेरो राम फकीरी. संतांनी मनाला. मन लागो मेरो राम फकीरी. रामाच्या त्या नामाच्या सेवेमध्ये चाकरीमध्ये मनानं रमावं. मग संतांचा आदर्श घेऊ गेलात तर या रामनामाची गोडी आवड आम्हालाही लागणं गरजेचं आहे. म्हणून आता जर गोडी लागली असेल तर म्हणा राम 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 श्रीराम.
आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागणं फार गरजेचं आहे. आणि हे चांगल्या पद्धतीचं वळण संत त्या मनाला लावतात, जेणेकरून जे मन जिकडे जाणं अधोगतीकडे जाण्यासारखं आहे ना, हां म्हणजे ज्या मेन माणसानं जर आमचं ऐकलं ना तर हे एवढं चिवडण्याचा प्रकार घडणार नाही. आणि ज्या अंतःकरणामध्ये हा पसारा होत नाही ना, हे चिवडलं जात नाही ना, त्याच अंतःकरणातल्या रामाची खऱ्या अर्थानं ओळख होण्यासाठी सोपं या ठिकाणी जातं. अशा चांगल्या वळणाला संतांचं मन या ठिकाणी प्राप्त झालं आहे, चांगल्या वळणाला लागलं आहे, जेणेकरून हृदयातल्या रामाची ओळख करून घेण्यासाठी सफल भक्त या ठिकाणी संत होतात. पण आमच्याकडे मात्र त्याबाबत आम्ही सफलता या ठिकाणी मिळू शकलो नाही. पण अजूनही काही बिघडलं नाही, हां अजूनही काही बिघडलं नाही. झालं गेलं गंगेला मिळालं. आतापर्यंत नाही आम्हाला कीर्तनात टाळी वाजवता आली, हरकत नाही. आतापर्यंत नाही आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणता आलं, हरकत नाही. आतापर्यंत नाही आम्ही जाणीवपूर्वक भक्तीला लागलो, हरकत नाही. पण उरले ते हरी तुम्हा समर्पण या भावनेनं निश्चितच भजनाला सुरुवात करता आली पाहिजे. कारण विण्याची तार कधी तुटेल त्याचा नियम. विना ध्यानात आहे तुमच्या? हां विण्याची तार कधी तुटेल त्याचा नियम आहे का? अहो दुपारच्या वेळेस इतकं ऊन पडतंय, इतकं ऊन पडतंय. काल माझ्या स्वतःच्या गावात दुपारी 1-1:30-2च्या दरम्यान एक माणूस या समोर बसलेल्या भाऊंच्या वयात असेल, गिन्नी गवत कापायचं म्हणून रानात गेला खुरपं घेऊन, आणि 10 मिनिटात काम तमाम झालं ना त्याचं. 10 मिनिटात उन्हाचा प्रहर आहे आणि थोडंसं त्यांनी अमृतही सेवन केलेलं होतं, त्याच्यामुळे ते सगळंच एकत्र झालं आणि लगेच तिकीट निघालं ना त्यांचं. म्हणजे असा सेकंदाचाही भरवसा नाही, ही शाश्वती नाही. या विण्याच्या 2 पैकी कधी एक तार तुटेल त्याचा नियम नाही. मग ती तार तुटायच्या आधीच अंदाज घ्या, अंदाज घ्या आणि करावी तातडी परमार्थाची. या वचनाप्रमाणे आचरण करायला या ठिकाणी शिकलं पाहिजे. अशा या पद्धतीनं हृदयातल्या रामाची जाणीव करून घेण्यासाठी भक्त सफल झाले. पण आम्हाला मात्र अजूनपर्यंत सफलता या ठिकाणी मिळाली नाही. अशा या रामनामाची, देवाच्या विठ्ठल नामाची, जेणेकरून काय आवडीचा जो आमचा देव असेल ना, त्या देवाच्या भक्तीत एकदा का आमचं मन रमायला लागलं ना, तर निश्चित अंतःकरणात विराजमान असलेल्या रामाची, देवाची, भगवंताची जाणीव आम्हालाही या ठिकाणी होईल. आणि म्हणता येईल आमच्याही सहवासामध्ये तो सर्व भावानं वास करण्यासाठी आलाय. आता सर्व भावानं भक्तांच्या जीवनामध्ये वास करण्यासाठी आलेला देव तसा रिकामा बसून राहिलाय का? न सांगता करी सर्व काम कर असं त्याला सांगायची गरज पडली नाही. आता तुमची आमची कामं 56 वेळेस सांगून सुद्धा होत नाही. आणि करण्यासाठी साधारण माणसं आहे, पण भक्तांचं काम झालं ते सुद्धा न सांगता. आणि करणारा कोण आहे? करणारा कोण आहे काम? तुमच्या आमच्याकडे नियम आहे, सासूबाईनं सुनेचं धुणं धुवायचं. तुमच्याकडे धुतात का? सासूबाईनं सुनेचं धुणं धुवू नये हा असा एक नियम आहे. मोठेपणा आहे, आदरयुक्त भावना त्यामागे दडलेली आहे. पण स्वतःचा मोठेपणा त्यानं बाजूला ठेवावा, स्वतःचा आदर त्यानं बाजूला ठेवावा. श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी वस्त्र गंगा तिरी धूत असे. नुसतं नाथबाबांचंच नाही हो, नाथबाबांच्या पत्नीचं सुद्धा लुगडं त्यानं गंगेवरून धुवून आणावं. हा त्याचा सगळा मोठेपणा त्यानं बाजूला सारला. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भगवंताचा मोठेपणा तुकोबर आहे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मग काम कर असं त्याला सांगायची गरज पडली नाही. न सांगता करी, न सांगता काही कुठली फरमाईश आलेली नाही, कुणी काही आग्रह केलेला नाही. अथवा फक्त कानावर जेव्हा बातमी पडली इथे माझी या ठिकाणी गरज भासते, गरज आहे, तिथे लगेच काही सेकंदात त्यानं हजेरी लावावी आणि काही सेकंदात ते काम करून त्यानं मोकळं व्हावं. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. नाही लाज धरीत हा स्वभाव त्याचा आहे. मग कुणाचं काम करताना त्यांना लाज धरली नाही, शंका कुशंका मनात आणली नाही. सज्जन कसाया विकू लागे मांस. किती खालच्या दर्जाचं काम आहे हो, पण तरी ते करू लागण्यासाठी तिथे हजर झाला. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हका मारी. एका भक्ताच्या घरी बायकोचं बाळणपण करण्यासाठी सुद्धा त्यांना हजेरी लावावी. बाळणपण करून सगळं काम करून आवरून सावरून चोखोबराया दिंडी करून घरी येईपर्यंत
त्या बाळांनीची आणि बाळाची काळजी घेणारा तो विश्वाचा मालक, एवढं गोड मोठं अंतकरण त्याचं आम्हाला दिसून आलं. त्याला सांगावं लागत नाही. तुमच्या आमच्या नजरेत महिला संतांपैकी विशेष आणि गोड नाव ज्यांचं सतत तुमच्या आमच्या मुखावर दरवळत राहतं, अशा महिला संत जनाबाई महाराज. इतकं तोला मोलाचं समर्पण आहे. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता, दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. आता हे समर्पण कोणत्या वयात या ठिकाणी होत आहे? जनाबाई महाराजांचं चरित्र वाचाल तर निश्चितच कळेल बरं का. 5 वर्षाच्या जनाबाई महाराज, तुमच्या आमच्याकडच्या 5 वर्षाच्या लेकराला काय ढेकळा अक्कल आहे का? काही कळतं का त्याला? समर्पण बघा कुठल्या वयात झालाय. अवघ्या 5 वर्षाच्या जनाबाई महाराजांना त्यांच्या वडिलांनी पंढरपुराला आणून सोडलं. त्या मंदिराच्या पायरीवर ही चिमुकली जनाबाई महाराज या ठिकाणी बसलेल्या आहेत. नामदेवराया देवाला नैवेद्य घेऊन आले. कुणीतरी मुलगी पायरीवर बसलेली आहे, पण पाहून न पाहिल्यासारखं केलं, निघून गेले. दुसऱ्या दिवशी आले, परत ती मुलगी त्याच जागेवर बसलेली पाहायला मिळाली. परतही एवढं महत्त्वाचं नाही म्हणून निघून गेले. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा देवाला नैवेद्य घेऊन नामदेवराया येतात, तेव्हा ती मुलगी त्याच जागेवर परत तिसऱ्याही दिवशी बसलेली जेव्हा पाहायला मिळाली, तेव्हा आता तिच्याजवळ जाऊन तिच्या विचारपूस करणं हा माझं काम आहे. म्हणून नामदेवराया जेव्हा 5 वर्षाच्या जनाबाई महाराजांकडे जातात, तेव्हा तिला विचारतात, बाई तुझी ओळख काय, तुझा परिचय काय, कुठली तू, कोण तू, तुझं नाव काय, तुझं गाव काय. मग जेव्हा परिचय ओळख विचारला, तेव्हा स्वतःचा परिचय देताना वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी जनाबाई महाराजांनी स्वतःचा परिचय नामदेवरायांना करून द्यावा. माझं नाव जनी, माझा बाप चक्रपाणी, आणि त्या विन नाही मला कुणी. वय किती आहे? फक्त 5 वर्षाचं वय आहे बरं का. माझं नाव जनी आहे, माझा बाप कोण आहे, तो चक्रपाणी आहे, आणि त्याच्याशिवाय विश्वाच्या पाठीवर मला दुसरं कुणीच नाही. असा स्वतःचा परिचय, स्वतःची ओळख सांगणाऱ्या जनाबाई महाराजांचं समर्पण वयाच्या अवघ्या 5व्या वर्षात या ठिकाणी झालाय. आणि मग हे समर्पण आधी इतक्या दिवसापासून आहे. नामदेवरायांची दासी, विठ्ठलाची भक्ती म्हणून जिनं संपूर्ण जीवन या 2 सेवेमध्ये बहाल या ठिकाणी केलेलं आहे, अशा जनाबाई महाराजांनी अहो नुसतं घर जरी झाडून घेतलं तर केर भरायला येणारा कोण आहे? केर भरी चक्रपाणी झाड लोट करी, जणी केर भरी चक्रपाणी. नुसतं केर भरतो एवढ्यात समाधान मानू नका. 1-1:30 वाजता यावं त्यानं रात्रीचं, त्याचं मंदिर सोडावं, त्याची वीट सोडावी, आणि 1-1:30-2च्या सुमारास जनाबाईच्या झोप प्रसन्न व्हावं, तिथे हजेरी लावावी. जनाबाई महाराजांना झोपेतून जागं करावं. विस्कटलेली केस आपल्या स्वतःच्या हातानं नीटनेटकी करावी. तिच्या डोक्यावर पदर ठेवावा. कुणी जागे आहेत ना तुम्ही? कुणी? देवानं, विश्वाच्या मालकानं. आणि जनाबाईला सांगावं, जनाबाई आपलं कुटुंब, आपला परिवार इतका मोठा आहे, म्हणजे असं 8 वाजता उठून जमन का मग? दळण दळायचं आहे आपल्याला. मग असं 1:30-2च्या सुमारास जागं होणं गरजेचं आहे. म्हणून देवानं तिला जागं करण्यासाठी यावं. जाग्या झालेल्या जनाबाई महाराजांना देवानं सांगावं, जनाबाई जात्याजवळ जाऊन बसा, बाकी सगळी तयारी करतो मी. मग धान्याच्या त्या पोत्याजवळ जावं, त्या पोत्यातलं धान्य पाटीमध्ये टाकावं. ती धान्याची पाटी त्यानं जात्याजवळ नेऊन ठेवावी. समोर दळायचं म्हणून त्यानंही बसावं. आणि जनाबाई महाराजांना अगदी प्रेमानं त्यानं सांगावं, जनाबाई फक्त निमित्त मात्र जात्याच्या खुंट्याला हात लावा, बाकी सगळं जातं ओढण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतो बरं का. बरं तुमचंच ओढतो यात नवल नाही ना. विश्वाचे तू फिरविसी जाते, पीठ पाडीसी दैवाचे. रात्री 1:30-2च्या सुमारास त्यानं दळण दळू लागायला यावं. विचार करा जरा या प्रकरणाचा. आताच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा लवकर दळून देत नाही बरं का. आताच्या जनाबाईला तुम्हाला आम्हाला कोण ठाक लागू देत नाही. गिरणीवाला म्हणतो मावशी 2 दिवसानं लाईट येणार आहे, 3ऱ्या दिवशी या. पण माझ्या जनाबाईचं समर्पण आहे, आणि त्या समर्पणाचा परिणाम, त्याची फलश्रुती त्यांना पाहायला मिळाली. दळण दळू लागण्यासाठी अखिल कोट ब्रह्मांड नायक तिथे हजेरी या ठिकाणी लावतो. मग रोज देव येतो,
पण एखाद्या वेळेस जनाबाई लवकर जाग्या व्हायच्या, सगळी तयारी दळणाची व्हायची, पण अजूनही देव आला नाही म्हणून थोडीशी चिंता या ठिकाणी लागायची. मग कधी देव आधी यायचा तर कधी देवाला यायला उशीर या ठिकाणी व्हायचा. मग ज्या दिवशी देवाला उशीर होईल त्या दिवशी आता दळण दळायला मन लागेना म्हणून आधी देवालाच बोलवून आणते. मग देवाला बोलवून आणण्यासाठी तेव्हा काय फोन होता का? फोन नव्हता. मायेनं प्रेमानं आवाज द्यावा माझ्या जनाबाई महाराजांनी. ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा. चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा. चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा. त्यांनी अगदी प्रेमानं त्याला आवाज या ठिकाणी द्यावा, तू यावं अशी विनवणी जनाबाईंच्या जीवनामध्ये होती. म्हणजे त्याच्याशिवाय एक क्षणसुद्धा जनाबाई महाराजांना सुद्धा करमत नाहीये. अखंड चिंतन अखंड स्मरण माझ्या जनाबाईच्या जीवनामध्ये त्या विश्वाच्या मालकाचा आहे. वयाच्या खाली 5व्या वर्षात जर एवढं मोठं तोला मुलाचं समर्पण असेल तर त्या समर्पणाचा, त्या भजनाचा, त्या भक्तीचा एक वेगळा सुद्धा अधिकार जनाबाई महाराजांना संपादन झाला आहे बरं का. एक वेगळा अधिकार संपादन झाला. इतरत्र संतांची कुठली तरी एक बाजू पाहायला मिळते, पण जनाबाई महाराजांची आनंदाचीही बाजू पाहायला मिळाली आणि रागाचीही बाजू आम्हाला पाहायला मिळाली. तेवढा अधिकार आहे माझा जनाबाईचा देवावर. अधिकार गाजवताना देवा चुकला तू या ठिकाणी, पण तुझ्या चुकांवर पांघरून घालणारे असतील बाकीचे लोक, पण मी त्यातली नाही. चुकलं तर चुकलंच. संतांचं बोलणंच मुळात असं आहे. घडीभर राग आला तर चालन, पण ते बरं वाटावं म्हणून बोलत नाही तर बरं व्हावं म्हणून बोलतात बरं का. संतांचं बोलणं हे परखड असतं. स्पष्ट वक्तेपणा आम्हाला जनाबाईंच्या बोलण्यामध्ये या ठिकाणी दिसून येतो. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. देवा धुंद झाला तुझा दरबार. या तुझ्या गोष्टी बऱ्यापैकी मला पटलेल्या नाहीत, त्या तुला सुधाराव्या लागतील. हे स्वतःचं वर्चस्व, स्वतःचा अधिकार गाजवणारी आगळी वेगळी भक्ती माझ्या जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये आहे. हा विशेष पद्धतीनं मिळवलेला कमवलेला अधिकार त्याच्या स्मरणानं संतांच्या भक्ताच्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त होतो. आणि यांच्या जीवनामध्ये तो सर्व भावानं जरी राहण्यासाठी आला, पण यांच्या जीवनातली सगळीच्या सगळी कामंसुद्धा तो करू या ठिकाणी लागतोय. मला कीर्तन कमी वेळेत करायचं होतं, पण आज वेळ पुरे ना.
वेळ झालाय आपला, एक खाली 10 मिनटं, आणि तसं मी वेळेच्या बाहेर जात नाही, तब्येत बरी असली तरी पण बरं का. हां, आपला विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर इज्जतीत राजीनामा कधी चांगला राहतो. म्हणून तुमचं उगं तोंड वाकडं तिकडं होण्याच्या आत मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करेन. हां, काय आगळा वेगळा अधिकार, राहण्यासाठी सर्व भावानं आला, सगळी कामं करू लागला. एवढंच नाही, इच्छेप्रमाणे अंतकरणामध्ये साठवला गेला. साठविला आहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. इच्छेप्रमाणे या भक्तांच्या हृदयामध्ये तो साठवला गेला. बघ कुणी कुणी साठवला. एकदा संत मांदियाळी सहित विटेवरचा विठ्ठल फिरायला निघाला. अरणगावच्या दिशेनं येऊ लागला आणि सहज वावरामध्ये काम करणाऱ्या सावता बाबांची काहीतरी गंमत करतो, काहीतरी चेष्टा करतो म्हणून त्याच्या डोक्यामध्ये अटकल आली आणि चालणारा देव अचानक धावायला लागला. धावत 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 सावता बाबा जिथे काम करतायत तिथे जाऊन पोहोचला. दम लागलाय, धापा टाकतोय आणि दम लागल्या त्या अवस्थेमध्ये विश्वाचा मालक विटेवरचा विठ्ठल माझ्या सावता बाबांना म्हणतोय, सावता बाबा माझ्या मागे चोर लागले, माझ्या मागे दरोडेखोर लागले, काही करा पण मला लपायला जागा द्या. आता लपायला जागा जेव्हा सावता बाबांकडे देवानं मागितली तेव्हा लपायला जागा कुठे दिली हो? साठविला दाता त्रैलोक्याचा. हातामध्ये जे खुरपा आहे, विळा आहे, त्या विळ्यानं स्वतःची छाती या ठिकाणी सावता बाबांनी फाडावी आणि देवा याच्या इतकी सुरक्षित जागा तुला जगाच्या पाठीवर मिळू शकत नाही, म्हणून अंतकरणामध्ये लपण्यासाठी जागा सावता बाबांनी द्यावी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे साठविलार आहे हृदय संपुष्टी. इच्छेप्रमाणे अंतकरणामध्ये हृदयामध्ये साठवला गेला. अजून कुणी साठवला? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला 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 पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. धरिला पंढरीचा चोर. असा हा पंढरपुरातला चोर जनाबाई महाराजांनी एक दिवस धरला. चोर पकडला, धरला आणि त्याला कुठे कैद करून ठेवलं? हृदय बंदीखाना केला. हृदयाच्या त्या बंदीखानामध्ये, कारागृहामध्ये कैद करून ठेवला हा चोर. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनामयाचा दातार. सगळ्या संतांच्या नजरेत याला एक दुसरं नाव आहे, ते म्हणजे चोर नावाचं नाव आहे बरं का. चोर आहे हा आमच्यासाठी, कारण हा आजकालचा चोर नाही ना, पुराण प्रसिद्ध चोर आहे. कधीपासून चोऱ्या करतो? गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, म्हणून सामोरा उभा केला. असा हा विटेवरचा विठ्ठल. पूर्वीच्या काळात त्यानं फार चोऱ्या केल्या, म्हणून हा चोर, हा सर्वात मोठा चोर असलेला जनाबाई महाराजांनी धरावा आणि हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कैद करून ठेवावा. याला म्हणतात साठविलार आहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. अजून कोणी साठवला? तर नुसतं हृदयात राम आहे, हृदयात राम आहे, अंतकरणामध्ये देव आहे असं लोकांना सांगून पटणार नाही, म्हणून थोडंसं प्रॅक्टिकल करून दाखवतो. विचार एक दिवस हनुमंतराया करतात आणि हनुमंतरायांनी हृदयातल्या रामाचं दर्शन संपूर्ण समाजाला, जगाला या ठिकाणी करून दिलं. देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में.
मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। हृदयातल्या रामाचं दर्शन सर्वत्र समाजाला हनुमंतराया करून दाखवतात। ही गोड अशा पद्धतीची उदाहरणं आमच्या समोर आहे की या सर्व भक्तांनी संतांनी इच्छेप्रमाणे अंतकरणामध्ये साठवला। याच्याही पुढे एका भक्ताचा भगवंताचा किती संबंध सुंदर राहतो, गोड राहतो, याचं दर्शन आम्हाला झालं। मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ। मग या साधू संत भक्तांनी एवढी जर जीवनामध्ये भक्ती केली आहे, सेवा केली आहे, तर कधी काळी सेवेचा भक्तीचा मोबदला मागितला नाही हो। आणि मग काहीतरी यांनी मागावं, देण्याची इच्छा आहे त्याला, देण्याची इच्छा आहे भगवंताला, पण भक्तांनी मात्र मागितलं नाही। मग काहीतरी हे मागतील आज न उद्या, कधीतरी मागतील या आशेनं त्यांच्या मुखाकडे पाहणारा विश्वाचा मालक नाही मागत। संत जेव्हा मनामध्ये इच्छा जर निर्माण झाली तर चिंतिल्या रोकडे मनोरथ। मग तुकोबराय म्हणू लागले, देवा हा तुझा भ्रम तू लगेच मनातला काढून टाक, कारण तू काही द्यावं म्हणून आम्ही मुळात तुझी भक्ती केलेली नाही, त्यानं काही द्यावं म्हणून तुम्ही आम्ही भक्ती करणारी लोक। आपली भक्ती कमी, सेवा कमी, मागण्या मोठमोठ्या आहे बरं का। 20 रुपयाचं नारळ त्याला फोडलं आणि त्याला सांगून आलो वाढावे संतान गृही। आता 20 रुपयात एवढ्या गोष्टी येतात का? 20 रुपयाचाच नारळ दिला, आता त्याला 20 रुपये सगळं सत्ताच त्याची आहे। तुमच्या 20 रुपयाच्या नारळाला भाळेल का तू? भाळणार नाही। पण तुमच्या आमच्या बुद्धीचा दोष आहे तो, अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते। आमच्याकडे भक्ती कमी आहे, पण भक्त म्हणतात देवा तू काही द्यावं म्हणून मुळात तुला भजलेलो नाही आम्ही, तुझं भजन केलं नाही, तुझी भक्ती केली नाही, मग तुझं तर काही लागत तर नाहीच नाही, पण या उलट माझा जीवही आणि भावही मला तुझ्या चरणी अर्पण करायचा आहे। शेवटचं चरण तुका म्हणे जीव भाव देवा पासी। तुका म्हणे जीव भाव देवा पासी।
धाकोटे मूर्ती उभा श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा ईश्वर चरणी, आदिशक्तीच्या चरणी, महादेवाच्या चरणी, शैनेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित या ठिकाणी आहे. सात संगत करणारी सर्वच महाराष्ट्रातील नामवंत गायक वादकांची उपस्थिती, सर्व महाराज मंडळींचे विशेष मनस्वी आभार. आदरणीय आमचे अनिल महाराज असतील, संपूर्ण या सप्ताह कमिटीचे आयोजक, संयोजक, नियोजक, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. सिस्टीमही छान आहे आणि टीमही चांगली आहे बरं का. सगळं काही व्यवस्थितरित्या नियोजन आहे. ग्रामस्थांचे मनस्वी आभार. सुज्ञ तज्ज्ञ मंडळी श्रवण करण्यासाठी उपस्थित झाला, तुमच्याही चरणी वंदन आहे. झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित या ठिकाणी आहे. पण तत्पूर्वी एक 10 मिनिटं मौलिक ज्ञानोबा तुकोबरांच्या नामाचा गजर आपल्याला घ्यायचा.
तो करण्यासाठी हात असतील तर वर करा, नसेल तर हरकत नाही. तोंड असेल तर म्हणा सुद्धा माग माग. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हरी ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. जय हो ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली.